अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला दीप अमावस्या, दीप पूजन त्याच्याबद्दल आज माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. दीप अमावस्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो. जर घरामध्ये दिव्यांची पूजा झाली, दीप असेल, दिवा असेल, एक उजेड आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारं एक वाटचाळ आहे. आणि घरामध्ये जर दिवा लावला आपण, त्या दिवशी जर दीप पूजन केलं, वास्तुदोष, कालसर्पदोष ते सगळं निवारण होतं. नुसतं दिवा लावला म्हणून झालं का? नाही, त्यासोबत मंत्राधीन देवता असतात. मंत्राधीन देवता असतात. त्या दिवशी काय करायचं? आता गुरुवारी आहे, दिवसभर अमावस्या आहे, दिवसा आणि रात्री. गुरुवारी 24 तारखेला दिवसभर अमावस्या आहे. मग त्या दिवशी प्रभावी उपाय काय करायचा? साधा आणि सोपा. सगळ्यात पहिले त्या दिवशी लिंबाचं झाड असतं, तसेच एक फांट्या असतात, त्या फांट्या आणायच्या, घरातले सगळे कोपरे स्वच्छ धुवायचे, स्वच्छ पुसायचे लिंबाच्या पानाने, फांट्या आणून. परत आपण आपल्या घरचं जो देवघर असेल आता त्या दिवशी अमावस्या आहे, अमावस्या असल्यामुळे सगळं घर पहिले स्वच्छ करा. सगळ्यात पहिले घरामध्ये जाळे जुमटे, घरामध्ये आजूबाजू काही ठेवलेलं असेल, पूर्ण घर अमावस्याच्या दिवशी स्वच्छ करायला पाहिजे. काही ठेवलेलं असेल, कपडे असेल, जुने असेल, पसारा असेल, तो सगळा पसारा आवरा. अमावस्याच्या दिवशी आपल्या देवघर पण स्वच्छ करायचं. खूप जणांच्या देवघराच्या खाली पाली असतात. खूप या गोष्टी असतात. पाली न होण्यासाठी काय करायचं? मोरपीस ठेवायचं. पाल जवळ येत नाही. देवघराच्या मागे एक मोरपीस ठेवा, पाल येणार नाही. मग काय करायचं? त्या दिवशी देवघराची सगळी पूजा करून घ्यायची. पूजा केल्यानंतर दीप पूजन करायचं आहे. दीप पूजन तुम्ही संध्याकाळी पण करू शकता, सकाळी पण करू शकता. आपले जे दिवे असतात ते सगळे घासून पुसून घ्या. खूप जण पितांबरीने घासतं, तुम्ही कोणी कापुराने घासू शकता. कापूर असेल, हळद असेल त्यांनी घासा, काही प्रॉब्लेम नाही. दिवे पूर्ण घासायचे. तेलाचा दिवा, तुपाचा दिवा हे सगळं लावायचं. आणि देवघराच्या समोर आपल्या घरातले जेवढे दिवे असेल ते सगळे देवघराच्या समोर ठेवायचे. सकाळी पूजा केली तरी चालेल, संध्याकाळी पूजा केली तरी चालेल. सकाळी जरी पूजा केली तर वाती आपण लावू शकता. संध्याकाळी पूजा जरी केली तर तरी पण आपण दिवे लावायचे आहे. दीप अमावस्या म्हणजे काय? त्या दिवशी आपण दिवे लावायचे आहे. घरामधला वास्तुदोष संपतो पूर्ण. तर हा जो खालील उपाय आहे तो मी उपाय आपल्याला सांगतो. सगळ्यात पहिले दिवे आपण लावले, एका ठिकाणी देवघरासमोर दिवा लावा. आपल्या घरातील सगळ्या बाजूला एक एक दिवा लावायचा, छोटा छोटा. पंक्तीमध्ये लावला तरी चालतो. आपण दिवाळीला कसे दिवे लावतो तसं आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्याला एक एक दिवा लावायचा. पंक्तीमध्ये लावला तरी चालतो. देवघराच्या समोर पण एक दिवे लावून ठेवायचे आणि एक दिवा दक्षिण दिशेला लावायचा. साधं आणि सोपं. हे तुम्ही सगळे दिवे लावल्यानंतर मी जो मंत्र आहे तो स्क्रीनवर टाकतो. तो मंत्र प्रत्येकाने म्हणायचा, कारण की मंत्राधीन देवता असतात, लक्षात ठेवा. असंच म्हणून नाही होत. आपण प्रत्येक घराच्या कोपऱ्यात एक दिवा लावायचा आणि एक दिवा खास करून नागाच्या प्रतिमेसमोर लावायचा आणि एक मोठा दिवा घरात दक्षिण दिशेला लावायचा आणि खालील मंत्र म्हणायचा. मंत्र स्क्रीनवर मी टाकेल. प्रत्येकाने मंत्र म्हणायचा तो: भो दीप ब्रह्मस्वरूपाय ज्योतिषा प्रभुरावाय यावत पूजन समाप्त्रात तत्वानं स्तुरोत्रिभाव मम वास्तुदोष निवारणाय कालसर्पदोष निवारणाय सकल पीडा निवारणाय करंतु मे दीपदेवताय नमो नमः. कोटी कोटी नमस्तुत्तम दीपदेवताय नमो नमः. असा हा मंत्र म्हणायचा. गंधाक्षत फुल व्हायचं, दिव्याला गंधाक्षत फुल व्हायचं, दर्शन घ्यायचं, शुभम करोती म्हणायची. सगळ्यांना बसून शुभम करोती घ्यायची समोर बसून. रामरक्ष स्तोत्र घ्यायचं, कालभैरवाष्टक स्तोत्र घ्यायचं, मारुती स्तोत्र घ्यायचं. या तिन्ही सेवा दिव्यासमोर बसून करायच्या. आपल्या घरात जोपर्यंत दिवा चालू असेल तोपर्यंत दिवा चालू ठेवा. नंतर झाल्यानंतर, विजल्यानंतर एका साईडला दिवा जमा करून ठेवा. पण उद्या दक्षिण दिशेला एक दिवा लावा. आपल्या घरातील सगळ्या कोपऱ्याला एक दिवे लावा छोट्या छोट्या पंक्तीमध्ये आणि देवघरासमोर आपण दिवा लावा.
दीप अमावस्येचं खूप महत्व आहे. आपण साध्या दिवाळीचेच बघा, पंथी फक्त दिवा लावणंच महत्वाचं आहे, बाकी काही गरज नाही तुम्हाला. खूप जणांच्या मोठ्या मोठ्या पंथी असतात, उद्या खूप जणांचे पंथी असेल, खूप जणांच्या समय खूप मोठ्या मोठ्या असतात. ज्या ज्या दिवे असेल, समय असेल, वाती सगळं ठेवायचं, सगळ्यांची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर आपण सेवा त्यांच्या समोर घ्यायची. श्री सूक्त, अपूर्व सूक्त पण घेऊ शकता, परत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पण घेऊ शकता. ही सेवा दिव्यासमोर बसून करावी. उद्या अमावस्या आहे, परान्न कोणाच्या घरी खायचं नाही. हिरण्यदानाचा व्हिडिओ मी करणार आहे. अमावस्याची सेवा आहे ती मी सांगणार आहे. प्रत्येकाने ती सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.